अपूर्ण प्रेमाची अधुरी कहाणी. प्रेम ही अशी भावना आहे जी प्रत्येकाला जाणवत नाही. प्रेम म्हणजे ती भावना ज्यात मन हरवून जावंसं वाटतं. मला ही भावना तुमच्याशी शेअर करायची आहे. संध्याकाळ झाली होती. मी माझ्या मित्राची वाट पाहत होतो. स्टेशनच्या बाहेर आमचा कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन होता आणि मी लवकरच पोहोचलो होतो. काय करावे समजत नव्हते. मी स्टेशनजवळ जाऊन बसलो. मग असे काही घडले की माझ्या आयुष्याला वेगळे वळण मिळणार होते. मी स्टेशनच्या दिशेने बघत होतो की माझा मित्र आला की नाही. तेवढ्यात माझी नजर एका मुलीवर पडली. तिथे जो वेळ होता तो काही काळ पूर्णपणे थांबला होता. विसरलो कुठे आहे मी. फक्त माझी नजर त्या मुलीवरून हटू शकली नाही आणि मी तिच्याकडे बघतच राहिलो. तिचा निरागस चेहरा, तिचे छोटे छोटे डोळे, तिच्या निरागस चेहऱ्यावरचे निरागस हास्य, जणू ती देवदूतच आहे. ते प्रेम होतं का मला माहीत नाही. फक्त माझे मन म्हणत होते की माझा मित्र काही वेळाने याव्या, की ही वेळ थांबली पाहिजे. मला तिचे नाव जाणून घ्यायचे होते. मला तिच्याबद्दल खूप काही जाणून घ्यायचे होते, पण ते कसे करावे हे मला समजत नव्हते. तेव्हा मी फक्त देवाकडे प्रार्थना केली की मला माझ्या आयुष्यात ही मुलगी हवी आहे. ती तिथून निघून जात होती. मला तिला माझ्या नजरेपासून दूर ठेवावे लागले. तिच्याशी बोलायचं होतं. मैत्री करून माझ्या मनातील गोष्ट सांगायची होती. पण कसे? हाच प्रश्न माझ्या मनात पुन्हा पुन्हा येत होता आणि मला अस्वस्थ करत होता. मला पुन्हा वाटलं की ते नाव डोळ्यासमोरून जाण्याआधी मला कळलं तर मी माझा होईन आणि कदाचित देवाने माझ्यासाठीच ते पाठवलं असावं. तर मला समजेल की देवाने चमत्कार केला आहे. मागून आवाज आला, प्रिया मी इथे आहे. मग तिने मागे वळून बघितले तर मला तिथून एक मुलगी हाक मारताना दिसली आणि ती तिच्याजवळ गेली. तेव्हा मला समजले की त्या मुलीचे नाव प्रिया आहे. मला आनंद झाला आणि त्या मुलीचे आभार मानावेसे वाटले, कारण तिच्यामुळे मला तिचे नाव कळले. तेव्हाच मी ठरवले की आता तिला माझे बनवायचे आहे. तिला माझ्या आयुष्यात आणायचे आहे. तेवढ्यात मी तिच्या मागे जाऊ लागलो की अचानक मागून एक हात आला. मी मागे वळून पाहिले तर माझा मित्र आला होता. आता मी काय करू मला समजत नव्हते. काय सांगू त्याला, कसे नकार देऊ, मी तिच्या मागे कसे जाऊ. मी असाच विचार करत राहिलो तोपर्यंत ती माझ्या नजरेतून निघून गेली होती. जणू माझे मन रडायला लागले होते आणि तेव्हाच जणू सर्व काही स्वप्नवत वाटत आहे असे वाटले. डोळे उघडले आणि स्वप्न भंगले. मी माझ्या मित्रासोबत तिथून निघालो, पण तिच्याबद्दलच विचार करत राहिलो. जणू माझे मन आता तिचा विचार सोडायला तयार नव्हते. दुसऱ्या दिवशी कॉलेजची तयारी करून कॉलेजला पोहोचलो आणि जाऊन बाकावर बसलो. मग मित्राने फोन केला आणि म्हणाला, बघ आमच्या कॉलेजमध्ये एक नवीन मुलगी आली आहे. माझे मन अजूनही तिच्या विचारात मग्न होते. तिचा चेहरा माझ्या नजरेतून हटत नव्हता. तो पुन्हा पुन्हा मला हाक मारत होता. म्हणूनच मला राग आला आणि मी थांबल्यावर त्याच्याशी बोलणार होतो. जणू काही माझे डोळे पुन्हा स्वप्नात गेले. मी पाहिले की ती तीच होती. जणू माझ्या आनंदाला काही सीमाच राहिली नाही. मला स्वतःला थांबवता येत नव्हते आणि मला समजत नव्हते की काय करावे. मी काय बोलू शकलो. मी फक्त जाऊन माझ्या मित्राला मिठी मारली आणि हसायला लागलो. तेव्हाच कळले की आज पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये आलेली ती नवीन मुलगी होती. जणू मी हवेत उडू लागलो. मग एके दिवशी मी माझ्या मित्राला सांगितलं की हे असे आहे. तो म्हणाला, जा आणि तुझ्या मनात काय आहे ते तिला सांग. पण मला भीती वाटत होती. ती काय म्हणेल, तिला काय वाटेल, हा विचार मी नेहमी थांबवायचो. माझे बोलणे ऐकून ती माझ्यापासून दूर जाईल असे मला वाटायचे. मला तिच्यापासून दूर राहायचे नव्हते. मला समजले की कदाचित तिलाही मी आवडत असेल, पण ती कधीच काही बोलायची नाही.
ती माझ्या मनाचा विचार करत. तिच्यासाठी मी काही नाही, पण तिला कसं कळलं की मी पहिल्याच नजरेत माझं मन तिला दिलं होतं. दिवस निघून गेले. आम्ही एकत्र राहायचो आणि एका चांगल्या मित्रांसारखं बोलायचो. पण तिला काही बोलायची हिंमत माझ्यात नव्हती. वेळ निघून गेला आणि आमचा अभ्यास पूर्ण झाला. पण तरीही माझ्या मनात पहिलं आणि शेवटचं प्रेम तिच्यासाठी होतं. आणि या मार्गाने आम्हा सगळ्यांना वेगवेगळ्या कंपनीत नोकऱ्या मिळाल्या. म्हणूनच एक दिवस मला वाटलं की आता तेच झालं. मी उद्या तिच्याकडे जाऊन माझ्या मनातल्या गोष्टी सांगेन. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि मी तिला फोन केला आणि मला तिला भेटायचे आहे असे सांगितले. ती भेटण्यासाठी हो म्हणाली आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला. आम्ही एक वेळ ठरवली होती आणि मी वेळेआधी तिची वाट पाहत होतो. तेव्हा माझी नजर तिच्यावर पडली. तेच कपडे, तीच बॅग, तेच छोटे छोटे डोळे आणि चेहऱ्यावरचं तेच गोड हसू. जणू वाटत होतं पहिलाच दिवस. तिला मी पहिल्यांदा पाहिलं. ती हळूहळू येत होती. मी फक्त तिला पाहत होतो. मग ती जवळ येते. तेव्हा ती माझ्यासमोर बसते. बस, मी तिला म्हणालो की मला तिच्याशी काही बोलायचं आहे. तेव्हा ती पण म्हणाली की मला पण तुला काही बोलायचं आहे. मी खुश झालो. मला वाटलं की आज ती पण तिच्या मनाचे बोलेल. मग मी तिला म्हणालो, तू आधी बोल. तिने आधी बोलायला नकार दिला, पण मी आग्रह केला, तू आधी बोल. आणि ती बोलणार होती. जणू माझा श्वास थांबला होता तिचं ऐकण्यासाठी. सगळं थांबलं होतं कारण तिने तिच्या पिशवीतून एक कार्ड काढलं आणि मला दिलं. त्या क्षणी, तो पहिला क्षण जेव्हा वाटलं मला स्वप्न पडलं आणि स्वप्न भंगलं गेलं. त्या कार्डात तिच्या लग्नाचं आमंत्रण होतं. तेच, मग काय, सगळं तिथेच थांबलं. कदाचित तिला माझ्या मनाची गोष्ट सांगायला मला खूप वेळ लागला. खूप उशीर झाला. मग तिने मला विचारलं, काय झालं, तुला काही सांगायचं आहे का? तेव्हा मी काय बोललो असतो. प्रकरण बदलले आणि ती निघून गेली आणि मी तिथेच बसून राहिलो. तिला माझे बनवण्याचे मला फक्त एक स्वप्न होते. ते तुटले. त्या दिवशी आणि पहिला दिवस जणू माझ्या आयुष्यात का आला होता मला अजूनही गोष्ट समजली नाही. पहिला दिवस सुद्धा स्वप्नासारखा आला आणि काही वेळाने तुटला. आणि आजचा हा क्षण जो पुन्हा स्वप्न बनला आणि क्षणात तुटला. म्हणूनच मित्रांनो, मनातलं सांगायला उशीर करू नका. नाहीतर इतका उशीर होईल की तुम्हाला तुमचं प्रेम फक्त स्वप्नातच करावं लागेल.